माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार वाचन करत आहे. भाग 18. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. दशक 10. जगज्योती. समास पहिला. जाणीव सर्वांमध्ये सारखीच असते. श्रोत्यांनी विचारले, स्वामी, सर्वांमध्ये अंतःकरण एकच असते की वेगवेगळे असते? स्वामींनी उत्तर दिले की माझ्या अनुभवाप्रमाणे सर्वांमध्ये एकसारखेच असते. तर मग श्रोत्यांनी पुन्हा प्रश्न केला, जर असे असेल तर प्रत्येकाचे विचार भिन्न का असतात? मग एक जेवला तर सगळेच तृप्त झाले पाहिजेत, एक मेला की सगळेच मेले पाहिजे. पण तसे नसते. एक सुखी तर दुसरा दुःखी. अंतःकरण एक असेल तर मनातील विचार न सांगता सर्वांना कळाव्यास हवेत. मग सर्प जर अंगावर येत असला तर भीती वाटून पळावे का? म्हणून सर्व प्राणी एक विचाराचे, एक मनाचे असायला हवेत. स्वामी सांगू लागले, याचे स्पष्टीकरण करतो, ते नीट लक्ष देऊन ऐका. अंतःकरण एक याचा अर्थ जाणीव तेवढी एक आहे, पण मन मात्र एकसारखे नाही. सर्प जाणीवपूर्वक दोष करण्यास येतो, मनुष्य जाणीवपूर्वक पळतो. दोघांच्या ठिकाणी जाणीवच असते. ही जाणीव मात्र सर्वत्र सारखीच असल्या कारणाने दृष्टीने पाहणे, जिभेने चव चाखणे, कानाने ऐकणे, स्पर्शज्ञान होणे, नाकाने वास घेणे, भूक तहान लागणे, हे ज्ञान सर्वांना सारखेच असते. जाणीव म्हणजे अंतःकरण, म्हणूनच अंतःकरण एक असे म्हटले. पण सर्वांचे मन मात्र सारखे नसते. जाणीव सारखीच असते, म्हणूनच सर्वांना पाणी शीतल वाटते, अग्नी उष्ण वाटतो. यावर विचार करा व अनुभव घ्या. जाणीव आहे म्हणूनच प्राणी जेवतात, भीती वाटून लागतात, पळून जातात. ही जाणीव किडेमुंगीपासून तो अगदी ब्रह्मदेवापर्यंत अंतःकरण रूपाने सर्वांठाई आहे. इतर बाबी म्हणजे आकार, सामर्थ्य, बुद्धी, संपत्ती वगैरे कमी जास्त प्रमाणात असू शकतात, पण जाणीव मात्र सगळ्यांना सारखी असते. आता ह्या जाणीवेलाच अंतःकरण म्हटले. ती विष्णूचा अंश असल्यामुळे विष्णू पालन करता असे म्हणतात. याच प्रकारे नेणीव म्हणजे जाणीवेचा अभाव असली तर प्राणी नाश पावतो. ती तमोगुणाची अवस्था असते, म्हणूनच तमोगुणी रुद्र संहार करतो असे म्हणले जाते. रजगुण म्हणजे कधी जाणीव तर कधी नेणीव असते, त्यामुळे जाणता जीव जन्म पावतात. जाणीवेने सुख होते तर नेणीवेमुळे दुःख होते. जाणणे व नेमणे अशी जी बुद्धी, तीच देहामध्ये ब्रह्मदेव होय. याचसाठी ब्रह्मदेवाला उत्पत्ती करता असे संबोधले गेले. याचे मनन चिंतन करून अनुभव घ्या, तुमचे मत बनवा. समास दुसरा. देव आशंका. श्रोत्यापैकी आणखी काही जणांनी पुन्हा एक शंका विचारली, अहो गुरुदेव, ब्रह्मा, विष्णू, रुद्र यांचे कार्य आपण सांगितले खरी, पण देहात यांची प्रचिती येत नाही. शिवाय पुराणात असेही म्हटले आहे की उत्पत्ती व पालन यांचाही करता रुद्रच. हे तीनही देव मूळ मायेपासून उत्पन्न झाले. असे असताना प्रचिती मागितली तर ती मात्र कळत नाही. मागणार तरी कुणाकडे? बरे, प्रचिती येतच नसेल तर प्रयत्नही व्यर्थच जाणार. गुरु व शिष्य दोघेही काळोखात चाचपटत बसणार. मायेने देव केले असल्यामुळे तिला निर्माण करणारे देव नव्हेत. मायेने माया केली म्हणजे दुसरी माया नाही. पंचभूतांनी केली म्हटले तर त्यांनाच मायेने जन्म दिला. परब्रह्माने माया निर्मिली असे मानावे तर परब्रह्माला कर्तृत्वच नाही. बरे, मायाच खोटी असे म्हणू लावे, तेथे कार्य अनुभवास येते. मातृका शिवाय वेद नाही. मातृका फक्त देहातूनच उमटतात, अन्यथा नाही. पुन्हा देहांची उत्पत्ती देहापासूनच होते. त्यातही मनुष्यदेह, तोही ब्राह्मण असला तरच त्याला वेदाधिकार आहे. तर आता आम्हाला असे सांगा की वेद कसे प्रकटले, देह कशाचे बनले, देव कसे उत्पन्न झाले? या आमच्या शंकाचे तुम्हीच निरसन करा. स्वामी सांगू लागले, प्रचिती तर सहजासहजी मिळत नसते. केवळ तर्कवितर्क करू लागलो तर ज्यांच्या आधाराने तर्क करावायचा त्या शास्त्राचीच मते परस्पराविरोधी एकांकी असतात. त्यामुळे मूळचा गोंधळ नष्ट न होता त्यात आणखी नव्या गोंधळाची भर मात्र पडते. शास्त्रांचे निर्णय व लोकांच्या रूढी परंपरा यांचा एकमेकाशी मेळ नसतो. शास्त्रांची मते हा पूर्वपक्ष असतो, तेव्हा शास्त्रांची मानमर्यादा राखून तुमचेही समाधान होईल अशा तऱ्हेने सांगतो. समास तिसरा. पंचमहाभूतांपासून उत्पत्ती. शून्य असेही ज्यांच्या बाबतीत म्हणता येणार नाही, त्या आकाशात म्हणजेच परब्रह्मात मूळ माया प्रकटली. ती माया वायूप्रमाणे चंचल, मग त्या
आकाशात वायूची झुळूक उत्पन्न झाली. त्यातून मग अग्नी, जल, पृथ्वी हे क्रमाक्रमाने बनले. पृथ्वीतील पाषाण रत्ने, वनस्पती यांच्यातही देवत्व मानले गेले. वायूमध्ये देवदेवता, यक्षिणी, कात्यायनी, पुरुष देव, भूते, खेते असतात. हे वायुरूपातच असतात, पण इच्छेनुसार कधी कधी तात्पुरता देह धरता, नंतर गुप्तही होता. या वायूचे 2 भाग होय. पहिला जो आहे तो साधा वारा किंवा हवा. दुसरा भाग म्हणजे वायूतली प्राणशक्ती होय. हिच्यामुळे सर्वत्र जीवन असते. वायूनंतर क्रम आहे तेजाचा. या तेजातही पुन्हा 2 भाग. एक भाग उष्ण अर्थात सूर्य, अग्नी, वीज वगैरे. दुसरा शीतल म्हणजे चंद्र, पाणी, अमृत, नक्षत्र वगैरे असे जाणावे. त्याचप्रमाणे आप हे सुद्धा 2 प्रमाणात भागात विभागले गेले. एक पाणी, 2 अमृत. आता शेवटी पृथ्वी, तिच्यातही 2 भाग. साधी माती, दगड, ढोंडे, पाषाण, शिळा. 2 सोने, चांदी, धातू, रत्न, परीस वगैरे. आता माणूस कसा व कुठून आला ते पाहूया. समाज 4, बीजाची ओळख. आता उत्पत्ती कशी होते ते ऐका. मनुष्यापासून मनुष्य, पशुपासून पशु, पक्ष्यांपासून पक्षी, जलचरापासून जलचर जन्मतात. देहातूनच देह जन्मतात. संकरित प्राण्यांना जन्मसुद्धा देहापासूनच मिळतो. आता पुढे असा प्रश्न उभा राहतो की सगळी पहिला जो कुणी देहधारी असेल त्याचा जन्म कशातून आला, याचे स्पष्टीकरण आता करतो. ब्रह्मावर मूळ माया उद्भवली हीच अष्टधा प्रकृती होय. ती वायू जाणीव यांनी युक्त अशी होती. त्यामधील जी जाणती कळा तोच ईश्वर किंवा सर्वेश्वर जाणावा. त्या ईश्वरापासून 3 गुण वेगळे होऊन जाणता तो सत्वगुणी विष्णू, नेनता तो तमगुणी महेश, जाणता व नेनता तो रजोगुणी ब्रह्मदेव असे निपजले. पुढे त्यांना देह मिळाले. ते कधी गुप्त होता, कधी प्रकट होता, कारण त्यांना तसे सामर्थ्य आहे. असेच सामर्थ्य देवी, देव, भूते, राक्षस, जोटिंग यांच्यापाशी सुद्धा असते. क्वचित मनुष्यापाशी असते. मग त्या त्रिदेवाने प्रसंगविशेषी कल्पनेच स्त्रिया, पुत्र, पौत्र निर्माण केले. ती मैथुनोत्पत्ती मात्र नव्हे. पुढे विधीने इच्छाशक्तीच्या सामर्थ्याने विश्व निर्माण केले. त्यात 4 प्रकारच्या जीवखाने नर मादी अशा जोडीसहित उत्पन्न केल्या. जशी माणसाची जादू विद्या, दैत्य राक्षसांची अवडंबरी विद्या, तशी ब्रह्मदेवाची सृष्टीविद्या. त्याने प्रत्येक जीवाच्या अंगी जाणीव नेणीव ठेवून दिली. वेद उत्पन्न करून क्रम लावून दिला. जाणीव हा विष्णूचा अंश होय. त्याने जगता येते. त्यात एकूण एक जीव आले. पण कल्पांतकाळी रुद्र हा सृष्टीचा संहार करील, त्यालाच प्रलय असे नाव. तो प्रलय याच 5 प्रकारचा असतो. ते प्रकारही ऐका बरे. समास 5वा. 5 प्रलय व त्याचे वर्णन. प्रलय एकूण 5. प्राण्यांना दररोज जी निद्रा येते तो पहिला प्रलय आणि मृत्यू येतो तो दुसरा. ब्रह्मा, विष्णू, महेश यांना निद्रा येते तो 3रा प्रलय. 3 देवांचं सकल ब्रह्मांडच विलय पावते तो 4था प्रलय. याशिवाय देहात असतानाच विवेकाने मायेचाच निराश करणे 5वा श्रेय प्रलय. आता ह्या सर्वांचे आणखी थोडे स्पष्टीकरण देतो. जेव्हा प्राण्याला झोप लागते तेव्हा कोणतीही जाणीव राहत नसते. तो निद्रा प्रलय जाणावा. रोगाने किंवा अन्य कारणाने प्राण शरीर सोडतो, कलेवर निर्जीव होतोय, तो अंतप्रलय होय. ब्रह्मदेव झोपतो त्यावेळी मृत्यूलोक वायुचक्रात एकवटतो. सृष्टीचा व्यवहार थांबून जातो, तो 3रा प्रलय असतो. नंतर केव्हा तरी ब्रह्मा जागा होतो, पुन्हा सृष्टीची रचना करतो. अशा तऱ्हेने चालले असता एक वेळ अशी येते की त्याची आयुष्य संपते. तेव्हा 100 वर्ष पाऊस पडत नाही. भयानक अवस्था स्थिती निर्माण होते. उष्णतेने पृथ्वीवर भेगा पडतात आणि अतोनात जीव मरण पावतात. सूर्य 12 कलाने एकाच वेळी तळपटतो. पृथ्वी जळून नष्ट होते. तिचे भस्म फक्त उरते. नंतर पाऊस एवढा पडतो की पृथ्वी पाण्यात विरून जाते. अवकाशातील सर्व लोक भस्म होऊन देववायू चक्रात भ्रमत जातात. फक्त जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी असते. मग तेच त्या पाण्याला आटवून टाकते. सर्व देवाच्या देहासह वायूत विलीन होते. नंतर वायू सैरावैरा धावत सुटतो, आकाशात विरून जातो. मग ईश्वर अर्थात शुद्ध जाणीव ही निर्विकल्प स्वरूपात वितळते. त्यानंतर फक्त स्वरूप तेवढे उरते. हा ब्रह्म प्रलय नावाचा 4था प्रलय आहे. आपण जिवंत असतानाच विवेक साधन करून वर सांगितलेला अनुभव घेणे हा श्रेष्ठ असा 5वा विवेक प्रलय होय. आता
पुढील भाग हा समास 6वा भ्रमाचे स्वरूप आपण पुढच्या भागात बघूया. हरे नमः. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.